नमस्कार. डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावरती बोलत असतो. आजचा आपला विषय आहे ग्राईप वॉटर. चला तर मग सुरू करूया. ग्राईप वॉटर बाळाला द्यायचं की नाही याच्यामध्ये दोन वेगवेगळे विभाग पडतात. काही लोक म्हणतात की ग्राईप वॉटर दिल्याने बाळाचं रडणं थांबतं. काही लोक म्हणतात की ग्राईप वॉटर देणं बाळाला धोकादायक आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपण बोलणारच आहोत. पण त्याच्या अगोदर ग्राईप वॉटरची नक्की हिस्ट्री म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे हे आपण बघूया. ग्राईप वॉटरचा शोध विल्यम वुडवर्ड्स यांनी लावला. त्यामुळेच वुडवर्ड्स ग्राईप वॉटर असं आपण ग्राईप वॉटरला म्हणतो. 1845मध्ये लंडनमध्ये विल्यम वुडवर्ड्स यांनी ग्राईप वॉटरचा शोध हा तेथे फेन फीवर आणि मलेरिया या रोगाचे खूप सारे बळी जात होते आणि त्यावेळी त्यांनी या ग्राईप वॉटरचा शोध लावला. ह्या ग्राईप वॉटरचा शोध लावल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या ग्राईप वॉटरमुळे ज्या बाळांना ग्राईप वॉटर दिलं आहे ती बाळं कमी रडतात किंवा त्यांचं रडणंही थांबतं आणि तेव्हापासून ग्राईप वॉटर आपण आपल्या बाळांसाठी वापरायला लागलो. आता तुम्ही म्हणाल की मग प्रॉब्लेम काय आहे? तर या ग्राईप वॉटरमध्ये 9% अल्कोहोल असतं, जे अल्कोहोल एका ॲडल्ट व्यक्तीसाठी सुद्धा धोकादायक आहे. मग बाळासाठी किती असेल हे तुमच्या लक्षात येईलच. मग यानंतर काय झालं, अनेक कंपन्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या अल्कोहोलचं प्रमाण कमी केलं आहे. ते प्रमाण त्यांनी 3.6% इतकं कमी केलं. यानंतर तर काही कंपन्या अशा आल्या की ज्यांनी सांगितलं की यामध्ये आम्ही अल्कोहोल अजिबात वापरलेलं नाही. मग आत्ताचं जे मार्केटमध्ये अवेलेबल ग्राईप वॉटर आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल फ्री आहे, म्हणजे त्यामध्ये अल्कोहोल नाही आहे. पण तरीसुद्धा मी सांगेन की ग्राईप वॉटर बाळाला देऊ नका. आता तुम्ही म्हणाल मेन प्रॉब्लेम तर अल्कोहोलचा होता आणि हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, मग तरीही का नाही म्हणताय? तर यामध्ये असणारे इतर कंटेंट्स सुद्धा बाळासाठी धोकादायक आहेत. तर यामधले कोणते कंटेंट धोकादायक आहे? पहिला म्हणजे शुगर. आपण तर बघितलं आहे की अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक किंवा WHO गाईडलाईन्सनुसार अगदी 2 वर्षापर्यंत बाळाला शुगर किंवा सॉल्ट बिलकुल द्यायचं नाही आहे. पण या ग्राईप वॉटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुगर असते. या शुगरमुळे बाळाला डायबिटीज, हायपरटेन्शनचा धोका होण्याचे चान्सेस असतात. तसेच शुगर ही ॲडिक्टिव्ह आहे, म्हणजे बाळाला त्याचं व्यसन लागू शकतं. या शुगरमुळेच बाळ शांत होतं आणि परत परत जेव्हा रडतं तेव्हा आपण ग्राईप वॉटर दिल्यानंतर बाळ प्रत्येक वेळी शांत होतं. दुसरा घटक आहे सोडा बायकार्ब, म्हणजेच खायचा सोडा. हा मध्ये सोडियम जास्त प्रमाणामध्ये असतं, तसंच बायकार्ब असतं. सोडियममुळे किडनीला अपाय होऊ शकतो आणि बायकार्बमुळे मिल्क अल्कली सिंड्रोम नावाचा सिंड्रोम होऊ शकतो. त्याच्यानंतर यामध्ये असतं ग्लुटेन, ज्याच्यामुळे बाळांना ॲलर्जी होऊ शकते. या व्यतिरिक्त यामध्ये असतं पेपरमिंट, ज्याच्यामुळे बाळांना रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो, म्हणजेच बाळ सतत उलटी करू शकतं. परंतु अनेक पॅरेंट्स माझ्याकडे येतात आणि म्हणतात की ग्राईप वॉटर दिलं की बाळ लगेच शांत होतं, मग तुम्ही ग्राईप वॉटर नको का म्हणताय? हा प्रत्येक पॅरेंटचा, अगदी तुमचासुद्धा एक्सपिरियन्स असेल की ग्राईप वॉटर दिल्यानंतर बाळ शांत होतं आणि प्रत्येक आईवडिलांना आपलं बाळ न रडणारं, वजन वाढणारं, शांत होणारंच बाळ आवडतं. परंतु मी तुम्हाला सांगते की बाळ रडतं म्हणजेच बाळ आपल्याला संवाद साधत असतं. बाळाला कोणतीच भाषा येत नसते. बाळाची भाषा म्हणजेच बाळाचं रडणं आहे. अगदी त्याचं डायपर ओलं झालं असेल किंवा त्याला आईची गरज असेल, त्याला भूक लागली असेल, त्याच्या पोटात दुखत असेल, गॅसेस झाले असतील, कोणत्याही कारणामुळे बाळ रडू शकतं. तर यावेळी आपल्याला बाळाला शांत करणं हा उपाय नाही, तर त्याच्या रडण्यामागचं कारण शोधून तो उपाय करणं जास्त अपेक्षित आहे. त्यामुळे बाळाचं रडणं हे नॉर्मल आहे.
त्याची संवाद साधण्याची पद्धत आहे, तर ही आपण त्याची संवाद साधण्याची पद्धत थांबवू शकत नाही. अनेकदा बाळांना गॅसेस होतात आणि तेव्हा पेरेंट्स ग्राईप वॉटर देतात आणि त्यामुळे बाळ शांत होतं. परंतु गॅसेस थांबवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. यावरती एक सेपरेट व्हिडिओ आम्ही केलेलाच आहे. तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा, त्यामुळे बाळांच्या गॅसेसपासून त्यांना रिलीफ भेटेल. या व्यतिरिक्त ग्राईप वॉटर ऐवजी आपण काय देऊ शकतो का, तर बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सायमेथिकॉन ड्रॉप्स आपण वापरू शकतो, ज्याच्यामुळे बाळांची ही समस्या, गॅसेसची समस्या कमी होऊ शकते. तर माझा तुम्हाला हाच सल्ला असेल की ग्राईप वॉटर बाळामध्ये वापरू नका. त्यांना रडू द्या, त्यांचं कारण समजून घ्या आणि त्यांच्या कारणांच्या वरती आपण उपाय करूया. नाही, आपल्याला बाळाचं रडणं थांबवायचं आहे, आपल्याला त्यांच्या रडण्याचं कारण थांबवायचं आहे. अशाच हेल्पफुल व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.